हॅलो, नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. हे बघा, दर्शन घ्या सर्वांनी. आणि इकडे पण बघा, दिसतंय का तुम्हाला? याच्या आधीचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, ब्लॉग लॉंगवाला, तर नक्की जाऊन बघा. ऑनलाईन ज्या काही वस्तू आम्ही ज्या मागवल्या आहेत ना, त्यांचा एक ब्लॉग बनवला आहे आम्ही. सर्वांनी नक्की जाऊन बघा. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ते बघा, मी असं मागवलं आहे ऑनलाईन. आणि मस्त शुभ सकाळ झाली आहे मंडळी. जरा आजचं वातावरण छान आहे. आणि इथे बघा पैकी आज जरा म्हणजे ऊन तर नाही आहे आणि पाऊस पण नाही आहे. हे बघा, मस्त एकदम थंड वातावरण आहे, गार असं काय विचारूच नका. पण जरा थंडी वाजते. आणि मस्त हे बघा, फुलं धरली आहेत. हो, हे नंदाचं झाड आहे ना. हे बघा, दिसतात तुम्हाला फुलं? हे बघा फुलं, मस्त छान छान फुलं धरली. हे बघा, 4-5 धरली आहेत. आणि मला वाटतं 2-3 चेतनने काढली त्यातली आणि देवाला घातली. सकाळी पूजा केली ना त्यावेळेला असं केलेलं आहे. मस्त शुभ सकाळ झाली आहे. कपडे वगैरे बघा, जरा मस्तपैकी सुकत वगैरे घातलेले आहेत. हे कालचे आहेत ना, जरा ते सुकले नव्हते ना, कारण की काल पाऊस होताच, त्यामुळे जरा सुकले नाहीत, जरा सुकायला ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे सकाळी सर्व कामं वगैरे चालू आहेत माझी. अनामिकाला खायला वगैरे दिला. अनामिका बसली आहे तिकडे. आणि जरा मस्तपैकी आज ना मी जरा दम आलू बनवणार आहे. तर बघू, बऱ्याच दिवसापासून बनवायचे होते असं माझं चाललं आहे. पण आता बघू, जसं आता सकाळची जस्ट कामावरली आहेत माझी. आणि त्यानंतर मी आता बनवणार आहे, थोड्या वेळानंतर वगैरे बनवणार. कारण आता जरा त्यांना हे करायला ठेवलंय मी, काय ते धुवून वगैरे ठेवलेत मस्तपैकी. कारण का आपण जेव्हा वस्तू बाजारातून वगैरे आणतो ना, आणि आता जरा पावसाचे वगैरे दिवस आहेत ना, तर मग जरा माती वगैरे असते ना बटाट्यांना. त्या छोटे छोटे असतात, खरं मस्त असतात. बघूया आता. मी म्हणजे ह्याच्या आधी 1-2दा केली होती, पण आता अजून करून बघणार आहे कशी होती ती. आणि मी नक्की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की माझे ब्लॉग सर्व बघा, व्हिडिओ काय जाऊन लॉंगवाले कमेंट करा. त्यानंतर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन कोण असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कंटिन्यू माझा ब्लॉग बघत राहा, हा कोणीच स्किप करू नका. ओके, तर चला. जसं जसं आता मी सगळंच करणार आहे काय काय, तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज सगळ्याच गोष्टी. कारण की वेळ सध्या ना खरंच खूप कमी मिळतोय आणि लाईव्ह घ्यायला तर मिळत नाही. पण आता जरा ठरवलं आहे मी की कंटिन्यू लाईव्ह घेणार आहे पहिल्यासारखी. ॲक्च्युली काय होतं की कामं भयंकर असतात, त्यामुळे वेळ मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढावा लागतो, असं झालं पहिली गोष्ट म्हणजे. सकाळची गडबड चालू आहे बघा, सगळं आवरायचं आहे. अशी भांडी लावायची आहेत सर्व. चेतन जरा गेला अंघोळ करायला. आणि हे बघा, चेतनला जरा चहातून ना पोहे पाहिजे झाले खायला. हे बघा, चेतन म्हणतोय जरा चहातून मला पोहे खाणार आहे मी खूप दिवसानंतर. हे बघा, तर मला चालेल, तुला पोहे खायचे असेल तर मी भाकरी भाजते. तर हे बघा, मी भाकऱ्या भाजल्यात त्याच तव्यावर जरा हे पोहे असे गरम करून घेते जरा. हे बघा म्हणजे. आणि इथे चहा ठेवली आहे. हे बघा, चहा ठेवली इकडे. आणि इकडे बघा मस्त भाकऱ्या भाजल्यात. हे बघा, दिसतात तुम्हाला? हे बघा, अशा ही छोटी म्हणजे शेवटचं पीठ होतं ना म्हणून. आणि हे बघा किती भाकऱ्या भाजल्यात बघा. जरा भाजून ठेवल्यात भाकऱ्या. चेतनला मस्तपैकी देते डब्यातून भाकऱ्या. हे बघा, अशा प्रकारच्या भाकऱ्या भाजलेल्या आहेत. हे बघा मंडळी, दिसत आहेत? हे बघा, अशा मोठमोठ्या भाकऱ्या भाजल्यात आज मी खूप दिवसानंतर. अशा भाकऱ्या भाजल्यात. हे बघा, चेतनला सांगते तू 2 घेऊन जा डब्यातूनच, बघ तुला जेवढं खायचं तेवढं खा. आज जरा म्हटलं चला भाकऱ्या भाजूया, कारण खूप दिवस झाले भाकरी ना मी भाजलीच नव्हती ना. हे बघा, तर चला म्हटलं भाजून ठेवते आणि मग मी पण खाऊ शकते की नाही. हे बघा, केवढी मोठी भाकरी भाजली आज. ह्याच्यापेक्षा मोठी भाकरी भाजते मी. पण ते कसं म्हणजे कसं एक खाल्ली का बरी असते ना, म्हणून. हे बघा, आता जरा ह्यांना व्यवस्थित ठेवून देते डब्यामध्ये. हे बघा, कशा भाजल्यात भाकऱ्या मी सांगा तुम्ही नक्की, मला येतात का भाजता? हे बघा, ह्याच तव्यावर भाजले जातात, तवा काळा झालाय बघा. आणि हे बघा, हे पण आता झालेत गरम. यांना आहे ना असं हे करायचं गरम, आणि नंतर आहे ना चहामध्ये घालून ठेवायचे पोहे. एवढे मस्त लागतात ना खाताना. चेतनला इच्छा झाली खायची म्हणून जरा असं वाजते. गॅस हे बघा बंद ठेवलाय मी, आणि गॅस तापलेला, हे तवा तापलेला होता भाकरीचा म्हणून. अशा प्रकारे. हे बघा, आणि चला आता अजून भाजी वगैरे मला करायची आहे, ती मी करून घेते पटकन. भाकऱ्या झाल्यात भाजून माझ्या. अनामिकाला दिले जरा खायला इथे बघा, तर ती खाते कांग. हे बघा, ह्याला कांग म्हणतात. तर ती माझ्या चढली होती पायावर आणि ती मला सांगत होती दे खायला, दे खायला. तिला कांग दिलेत खायला इथे बघा. खा खा पिलू, शोनू खा, खा शोना, हा खा, हा ओके ओके खा. तर सर्वांना गुड इव्हिनिंग. संध्याकाळ झालेली आहे बघा. संध्याकाळचे घड्याळात वाजलेत तर 5-5:15 झालेत. लाईव्ह वगैरे घेतली होती जरा दुपारी. आणि मग त्यानंतर थोडंसं मी झोपले, कारण की मला जरा झोप लागली थोडा वेळ, जास्त नाही, अर्धा तास वगैरे झोपले असेल मी. आणि जरा अनामिकाला बाहेर ठेवले ते बघा तिकडे पिंजऱ्यात. हे बघा, म्हटलं जरा थोडीशी बाहेरची पण हे बघ वारा वगैरे पक्षी. आणि हे बघा मस्तपैकी शोना इथे बसलेली आहे. हे बघा शोना, अनामिका काय ग काढायला सांगते बाहेर, माहिती आहे का? हे बघा, संध्याकाळ झाली आहे, मस्त एकदम शांत वातावरण आहे बघा असं. आणि इथे ठेवली आहे मी, हे बघा चहा ठेवली आहे जरा. हे बघा उकळायला दिसते. हे बघा, चहा ठेवली उकळण्यासाठी बघा अशी. याच्यामध्ये हे बघा दिसतंय तुम्हाला,
ती असते ना म्हणून त्यांना ठेवले आहेत हे बघा पाण्यात घालून, म्हणजे जरा कसं त्याच्यावरची माती आहे ती जरा खाली उतरेल ना म्हणून. हे बघा नंतर मग धुणार चांगले आणि मग त्यानंतर त्यांना जरा कुकरमध्ये पिठी करून घेते, हो की नाही. नंतर पण काही थोडे शिजवावेच लागतील आपल्याला, तर मग जरा शिजवून घेते आणि मस्त. चला आज बघूया जरा बनवून दम आलू कसं होतंय ते, कशी रेसिपी आपली बनते ती. या सर्वांनी चहा घ्यायला. आणि मंडळी संध्याकाळी झाली आता, संध्याकाळचे वाजलेत बघा घड्यात 7 वगैरे, 7 सव्वा 7 होऊन गेलेत. जरा चेतनला चहा देते. चेतन जस्ट आलाय कामावरून, तर हातपाय वगैरे धुतोय. इथे बघा हे बघा मस्तपैकी हे बघा त्यांना हे करून घेतलं. हे बघा 2 शिट्ट्या केल्या आहेत, कारण का भात पण लावला होता ना कुकरमध्ये. हे बघा तर म्हटलं 2 तरी होऊ देत म्हणून मग 2 केलेत, कारण भात होईल का नाही म्हटलं म्हणून म्हटलं 2 होऊ द्या. पण हे काय माहिती जास्त शिजलेत का नाही. ठीक आहेत व्यवस्थित आहेत. जरा हे थंड होऊ द्या, मग त्यानंतर मस्त जरा ग्रेव्ही वगैरे बनवायची आहे मला, म्हणून जरा सगळं हे बघा काढलं आहे मी पसरा, कारण जरा हे करावं लागेल ना मला. टोमॅटो आणि कांदा जरा प्युरी करू मस्तपैकी छान. आणि चेतनने डिमांड घेऊन आला वाटतं, डिमार्टमधून काय आणलं हे बघा, डोसाचं पॅकेट आणलंय. वा, चेतनला इडली खायची इच्छा झालेली दिसते. आमच्या साहेबांना इडली खायची इच्छा झाली वाटतं. इडली डोसा हे आणलंय पॅकेट. त्यानंतर खाऊ आणले, थोडंसं खाऊ संपलं होतं ना, तर हे आणलंय. हे बघा हे आणलंय चकलीचं पॅकेट. आणि त्यानंतर हे काय सगळं देवाचं सामान वगैरे आणले चेतनने, कारण ते सर्व संपलं होतं. आणि गेल्या वेळी चेतनने ना हे आणलं होतं लिक्विड, खूप सुंदर आहे माहिती आहे का, मला तर खूप आवडलं. याच्याने मस्त भांडी स्वच्छ होतात, म्हणून चेतनला म्हटलं ह्यावेळेला पण जरा घेऊन ये ना एक, तर चेतन 2 घेऊन आला. हे बघा मस्त नाही, खरंच छान आहे, मला खूप आवडलं. हे थोडंसं वापरलं तरी भांडी खूप चांगली स्वच्छ होतात. हे बघा. आणि हे हँडवॉश आणलाय चेतनने. हा बघा डेटॉलचा. हा तर हँडवॉश आपल्याला तर लागतंच ना रोज डेली, ते आहे हे. चला साईडला खाण्याच्या वस्तू एका बाजूला जाऊ द्या. आणि जरा आता खाऊ वगैरे सर्व संपलं होतं आमचं, नव्हतं ना काय, म्हणून मग चेतनने हे घेऊन आला येतानाच डीमार्टमधून. म्हणतो थोडंसं सामान वगैरे घेऊन येतो. हे बघा हे सर्व धूप वगैरे असं सर्व आम्ही एकदा आणून ठेवतो, पण जरा ते संपले होते. गेल्या महिन्यात आम्ही देवाचं काही सामान आणलं नव्हतं, फक्त हेच होतं आणलेलं आम्ही, बाकीचं सर्व घरातलं किराणा वगैरे. तर आता किराणा वगैरे काय नको आहे, ते सर्व आहे, फक्त जरा साखर आणायला सांगितली होती. हे बघा बाकी सर्व गोष्टी आहेत. आणि हे कधी चुकत नाही, कारण हे मला आवडतात केळ्याचे वेफर्स, म्हणून चेतन घेऊन येतो बघा येताना नेहमी, हो की नाही चेतन. थँक्यू सो मच. हे आहे असेल बिल, काय माहिती किती झालंय बिल. ठीक आहे. हे बघा मोनॅको. थोडीशी म्हटलं बिस्किट्स वगैरे सुद्धा घेऊन ये काहीतरी. आणि हे किटकॅट. वा, किटकॅट कोणासाठी आणलं चेतन, स्वतःसाठीच आणलं असेल बहुतेक चेतनने. हे सर्व ते मी त्याला म्हटलं धूप वगैरे बाकी सर्व तेच सर्व जरा घेऊन ये, पण तेच जरा नाही आहे, संपलं आहे ना आपल्याकडे. हे माचीस बॉक्स आहे. आणि हे फरसांचं पॅकेट असेल. आणि हा आहे डायट चिवडा मस्तपैकी. बघा बाकी काहीच नाही. म्हटलं त्याला काही घेऊनच येऊ नकोस आता, जरा म्हटलं नंतर आपण 2-3 आठवडे झाले ना काय एकदा सामान काय पाहिजे असेल तर दिवाळीचं वगैरे पण आणावं लागेल ना. हे फरसाण छान असतं, जयश्री फरसाण, काहीतरी खायला वगैरे चांगलं आहे. आता बघू हे डोसा इडलीवर काहीतरी उद्या वगैरे बनवावं लागेल मला, सो बघू बनवेन मी नक्कीच. काय चेतन डोसा इडली काय खाणार तू. आणि हे साखर. अच्छा डोसा खाणार, हो काय सांगतोस, डोसा खाणार आहे. डोसा ओके बॉस. डोसा चटणी. यावेळी सांबार करू, खूप दिवस झाले सांबार नाही बनवलंय आपण, कळलं का. चहा देऊ का तुला. हे जरा ठेवते आतमध्ये सर्व, कंटाळा बघा वगैरे ना ह्याच्यावरती धुवायला काढले मी. हे बघा दिसते का तुम्हाला, म्हणजे चेतन इकडे बसलाय आणि अनामिका पण तिथे बसली आहे. चला चहा देते. हा आणि बघा ममता आता काय करते, त्याला आतल्या साईडला ती हे करते असं काय हे त्याच्यात आतमध्ये मसाला लागण्यासाठी, असं म्हणून ती त्याला थोडे असे होल पाडते. टूथपिक जरा शोधत होते कुठे, चेतन काही मिळालं नाही, पण आतमध्ये कुठेतरी असेल ते. आता जाऊ दे म्हटलं, तर काटा चमचा घेते आणि करते. टूथपिक नसतात काय, हा टूथपिकने ते करणार होते, तर ती काट्या चमच्याने असे त्याला होल पडते. आणि अजून थांबा जरा करायचंय, झालं नाही अजून, बराच वेळ लागणार आहे. अशा प्रकारे चालू आहेत माझी काम. असे वाटतं तुम्हाला रेसिपी. येस रेसिपी पण सांगा बघून काय वाटतंय, ह्या काय काय आहे बघून काय वाटतंय. सांगितलंय मी ऑलरेडी काय आहे ते, पण तरी तुम्ही पण सांगा ज्यांना नाही कळालं असेल त्यांना. मंडळी फायनली आपली रेसिपी झालेली आहे, तर चला तुम्हाला दाखवते. बघा हा मस्त झाली मस्त झाली. हे बघा गॅस ठेवलाय चालू स्लो. हे बघा असा, हे बघा दिसते तुम्हाला. कशी केली आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा हे बघा अशा प्रकारची बनवली आहे. हे आहेत बटाटे छोटेवाले. हे बघा काय म्हणतात, दम आलू याला म्हणतात, तुम्हीच सांगा जरा. हे बघा अशा प्रकारची मस्त केलेली आहे रेसिपी. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. छान आहे बघा. आता जस्ट कोथिंबीर वगैरे घातली आहे मी त्याच्यामध्ये. हे बघा दिसते तुम्हाला. आणि
जर आता 2 मिनिटं ठेवणार त्याला आणि मग झालं, मग मस्तपैकी बंद करायचं. अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे. वा मस्त अफलातून एवढा भारी वास येतो ना, काय सांगूच नका. मस्त जी ग्रेव्ही आहे ती चांगली बनली आहे ना, त्याच्यामुळे येतोय वाटतं तो, असं वाटतंय मला तरी. हे बघा अशा प्रकारे. हे बघा, नक्की सांगा कमेंटमध्ये मला कशी बनवली आहे, मी बरोबर बनवली आहे का. तेवढं काय मला नाही होत बनवतं जेवण, पण मी जसं मला येतं ना तसं मी आपलं बनवते माझ्या परीने. हे बघा असं. तर थोडा वेळ होऊ दे अजून. आता जरा ना मी थोडंसं झाकण ठेवते त्याच्यावर थोडा वेळ, आणि मग हे बघा थोडा वेळ आपण झाकण ठेवूया 2 मिनटं 2-3 मिनटांनंतर मग बंद करूया. काय कोकणी जतन तिकडे वाचन चालू आहे ते बघा, दाखवते मी तुम्हाला. काय कोकणी जतन वाचतायत इथे, वाचन चालू आहे त्यांचं. तर आणि आमची अनामिका झोपते. अनामिका झोपते. जास्त वेळ ठेवलं होतं ना आतमध्ये. हे बघा झोपाय चालू आहे. तिला जरा हे बघा टोमॅटोच्या बिया दिल्या होत्या. तिने सगळं काय केलंय बघा, कचरा दिसतो. पक्षी तसेच करतात म्हणा. ती बघा आली बघा. घ्यायला सांगते आता मला. ये. हा ये घेऊया तुला. ये